कायदे मंत्री 29 डिसेंबर 1946 पर्यंत काँग्रेसकडून काहीच विचारले गेले नाही. मी लंडनला जाण्यापूर्वीच माझी व वल्लभभाई पटेल यांची बोलणी मोडली. माझे हंगामी मंत्रिमंडळात जाणे या बाबतीत काही खरेपणा दिसत नाही. काँग्रेसकडून काहीही चिन्हे दिसत नाहीत. जर का काँग्रेसनेच तसे पाऊल टाकले तर आपल्या पक्षाचा विचार घेतल्याशिवाय व आपल्या समाजाला योग्य ते संरक्षण मिळाल्याशिवाय मी कसलेच पाऊल टाकणार नाही. सचिवालयात मला बोलावून स्वतंत्र भारताच्या मंत्रिमंडळात विधिमंत्रीपद स्वीकारण्यास तयार व्हाल काय, अशी पृच्छा नेहरूंनी केली. याला मी होकार दिला. मी मंत्रिमंडळात सहभागी झालो. कारण मंत्रिमंडळाला येऊन मिळण्यासाठी मला जे पाचारण करण्यात आले होते विनाअट होते. मंत्रिमंडळात जाऊन दलितांचे हित मला साधता येईल या विचाराने मी मंत्रिमंडळात गेलो. केवळ विरोधकाकरिता विरोध करणे या तत्वाचा मला तिरस्कार वाटतो. मी मध्यवर्ती सरकारला जाऊन मिळालो आहे, काँग्रेस पक्षाला नव्हे. आपल्या स्वार्थासाठी काँग्रेस मंत्रिमंडळात मंत्र्यांची जागा घेतली नाही. मंत्री झालो म्हणून मी आपल्या मार्गापासून रेसभरही ढळणार नाही. ही अशी शिला आहे, मी तलावात असो वा समुद्रात असो, मला कोणतेही पाणी वाहून नेऊन बुडवू शकणार नाही. मी आपल्या ध्येय प्राप्तीसाठी सदैव लढत राहणार. यासाठी माझ्या संबंधीचा चुकीचा समज करून घेऊन कुणाही अस्पृश्याने काँग्रेसमध्ये सामील होऊ नये. परंतु तुम्ही मात्र काँग्रेसमध्ये गेलात तर ढेकळाप्रमाणे विरघळून जाल. म्हणून तुमची ही संघटना अलिप्त आणि अभंग ठेवा. 10 ऑगस्ट 1951 रोजी नेहरूंना पत्र. माझ्या प्रकृतीची मला आणि माझ्या डॉक्टरांना चिंता वाटते. तथापि डॉक्टरांच्या स्वाधीन होण्यापूर्वी हिंदू संहिता विधेयक अर्थात हिंदू कोड बिल हातावेगळे करण्याची मला उत्कंठा लागून राहिली आहे. तरी आपण या विधेयकाला अग्रक्रम देऊन 16 ऑगस्ट रोजी ते विधेयक लोकसभेपुढे विचारासाठी ठेवावे. म्हणजे सप्टेंबर पर्यंत यावरील चर्चा पूर्ण होतील. मी या विधेयकाला किती महत्त्व देतो आणि ते विधेयक लोकसभेने संमत करावे म्हणून त्यासाठी वाटेल तितके शारीरिक कष्ट करण्यास मी कसा तयार आहे हे पंतप्रधानांना माहीत आहे. लोकसभेत 27/9/1951 रोजी राजीनामा. आपल्या जागेचा राजीनामा द्यावा असा विचार मी अनेक दिवस करतोय. परंतु लोकसभेचे हे शेवटचे अधिवेशन संपण्यापूर्वी हिंदू संहिता विधेयक आपण प्रत्यक्षात आणू या एकाच आशेमुळे माझा तो बेत मी कृतीत आणला नाही. मी त्या विधेयकांचे भाग पाडण्यासही मान्यता दिली आणि त्याची मर्यादा विवाह आणि काडीमोड या विभागापर्यंत आणून ठेवली. असे करण्यात मला खुली आशा वाटत होती की आपल्या परिश्रमापैकी निदान एवढ्या तरी कष्टाचे चीज होईल. परंतु विधेयकाच्या त्याही भागाचा शोचनीय असा अंत करण्यात आला. तुमच्या मंत्रिमंडळाचा मंत्री म्हणून राहण्यात आता मला काहीच स्वारस्य वाटत नाही. राजीनाम्याबाबत निवेदन. विधिमंत्रीपद देऊ केले तेव्हा पुढे नियोजन खाते तुम्हाला देऊ असे आश्वासन पंडित नेहरूंनी दिले होते. परंतु प्रत्यक्षात मला मंत्रिमंडळाच्या एकही समितीवर घेतले नाही. हा त्यातला पहिला मुद्दा. सरकार दलित वर्गाच्या बाबतीत उदासीन होते, हा दुसरा मतभेद. तिसरा मतभेद काश्मीरवरील धोरणाबाबत होता. काश्मीरची फाळणी करून तेथील हिंदू आणि बौद्ध लोकांचा भाग भारताला, मुसलमान लोकांचा भाग पाकिस्तानला जोडावा. चौथा मतभेद भारताच्या परराष्ट्रीय धोरणासंबंधी आहे. भारताचे परराष्ट्रीय धोरण चुकीचे असल्यामुळे भारताला मित्रांपेक्षा शत्रूच अधिक झाले. त्या चुकीच्या धोरणामुळे भारताला 350 कोटी उत्पन्नापैकी 108 कोटी एवढा अवाढव्य खर्च सैन्यावर करावा लागत होता. कारण आणीबाणीच्या प्रसंगी मदत करील असा एकही मित्र भारताला नव्हता. आणि मतभेदाचा पाचवा मुद्दा म्हणजे हिंदू संहिता विधेयक. नेहरू जरी प्रामाणिक होते तरी हिंदू संहिता विधेयक नेटाने शेवटास नेण्यासाठी त्यांनी जितका निर्धार कळकळ दाखवायला पाहिजे तितकी दाखवली नाही. एकूण मी आजारी माणूस म्हणून मंत्रिमंडळातून बाहेर पडलो नाही.
तर निराश म्हणून मी बाहेर पडलो. कारण आजारपणाच्या सबबीवर कर्तव्याचा त्याग करणारा माणूस मी नाही. माझ्या जीवनाचे तात्विक अधिष्ठान. मला 5 मिनिटात माझ्या जीवनाचे तत्वज्ञान सांगायचे आहे. तत्वज्ञान शब्दाचा अर्थ या संदर्भात मी सामाजिक तत्वज्ञान असा समजतो. प्रत्येक मनुष्याला काहीतरी जीवनाविषयक तत्वज्ञान असणे इष्ट आहे. आपल्या वर्तणुकीचे मोजमाप करण्यासाठी मनुष्याला काहीतरी निकष ठरविणे आवश्यक आहे आणि जीवनविषयक तत्वज्ञान हाच तो निकष. प्रत्येक विषयाला जीवनविषयक तत्वज्ञान असणे आवश्यक आहे असे मी म्हणतो. याचे कारण या तत्वांच्या निकषानेच आपण वाईट केले आहे याचे त्याला आकलन होते. जेव्हा आपण चुकलो आहोत असे त्याला समजेल तेव्हाच त्याला आपल्या तत्वानुरोधाने आपली उन्नती साधण्याची जबाबदारी पडेल. माझे जीवनविषयक तत्वज्ञान मी निश्चित केले आहे. त्याच्या नास्ती पक्षी अस्ति पक्षी अशा 2 बाजू मी आता स्पष्ट करणार आहे. नास्ती पक्षी सांख्य तत्वज्ञानातील त्रिगुणांवर आधारित असलेले व भगवद्गीतेत विशद केलेले हिंदूंचे सामाजिक तत्वज्ञान मला नापसंत आहे. कारण माझ्या मतांप्रमाणे कपिलांच्या तत्वज्ञानाचे ते एक निर्गुण विकृत स्वरूप आहे आणि याचमुळे जाती व्यवस्था आणि क्रमवार विषमता पद्धती हा हिंदूंच्या सामाजिक जीवनाचा एक मूलभूत नियम ठरलाय. आस्ती पक्षी माझे जीवनविषयक तत्वज्ञान 3 शब्दातच समूर्त झालेले आहे. स्वातंत्र्य, समता आणि बंधुभाव. फ्रेंच राज्यक्रांतीवरून माझे जीवनविषयक तत्वज्ञान मी उसणे घेतले आहे असे मात्र कोणी समजू नये. तसे मी केलेले नाही असे मी निक्षून सांगतो. माझ्या तत्वज्ञानाचे मूळ राजकारणात नसून धर्मात आहे. माझे गुरु भगवान बुद्ध यांच्या शिकवणीतूनच हे तत्वज्ञान मी स्वीकृत केलेले आहे. माझ्या जीवनविषयक तत्वज्ञानात स्वातंत्र्याला स्थान आहे हे मला आग्रहपूर्वक सांगावयाचे आहे. पण त्याचबरोबर अनिर्बंध स्वातंत्र्य समतेला मारक ठरते. माझ्या तत्वज्ञानात समतेचे स्थान स्वातंत्र्यापेक्षा वरचे आहे. तरी सुद्धा त्यात संपूर्ण समतेला मुळीच थारा नाही. कारण अमर्याद समता ही स्वातंत्र्याच्या अस्तित्वाआड येते आणि स्वातंत्र्याला वाव असणे तर आवश्यक आहे. माझ्या तत्वज्ञानात स्वातंत्र्य व समतेच्या अतिक्रमणापासून संरक्षण मिळावे म्हणून फक्त कायदे कानूनचे स्थान गृहीत धरलेले आहे. पण कायद्याचे स्थान मी फारच गौण मानतो. कारण स्वातंत्र्य व समतेच्या भंगाबाबतीत कायदा खात्रीने समर्थ ठरेल असा मला विश्वास वाटत नाही. मी बंधुभावाला सर्वोच्च स्थान देऊ इच्छितो. कारण स्वातंत्र्य व समता नाकारली जाण्याप्रसंगी बंधुभाव हाच खराखुरा रक्षक ठरतो. सहभाग हे बंधुभावाचे दुसरे नाव आहे आणि बंधुभाव आणि मानवता हे धर्माचे दुसरे नाव आहे. कायदा व सहभावाचे मूल्यमापन करताना हा फरक जाणवतो याचे कायदा वा सहभावाचे मूल्यमापन करताना हा फरक जाणवतो याचे कारण कायदा हा धर्मातील असल्यामुळे तो कोणीही मोडू शकतो. या उलट सहभाग अथवा धर्म हा पवित्र असल्यामुळे त्याला मान देणे हे प्रत्येकाचे कर्तव्य गणले जाते. माझे तत्वज्ञान हे कोणा सुखवस्तू माणसाचा ध्येयवाद आहे असे मानू नये. सामाजिक जीवनातल्या त्रिगुण तत्वांचा नाश करून हिंदू समाजात क्रांती घडवून आणू शकेल असेच माझे क्रांतिकारक तत्वज्ञान आहे. म्हणून मी इतका चढावखोर आहे आणि मला पुष्कळ शत्रू आहेत. पण मला हे शत्रू आवडतात कारण मला माहित आहे की माझे बोलणे ते कान देऊन ऐकत असतात. माझे तत्वज्ञान हे फक्त माझ्यासाठी नाही तर ते इतरांसाठीही आहे. निराळ्या शब्दात सांगावयाचे म्हणजे माझ्या तत्वज्ञानाच्या मागे विशिष्ट उद्दिष्ट आहे. मला मतपरिवर्तन करावयाचे आहे. त्रिगुण तत्वाच्या अनुचरांना त्याचा त्याग करावयास लावून माझ्या तत्वज्ञानाचा स्वीकार करण्यास लावायचा आहे. हे एक भव्य कार्य आहे
आणि त्याला पुष्कळ अवधी लागण्याचा संभव आहे. आज भारतीय व्यक्ती दोन निरनिराळ्या ध्येयवादांनी नियंत्रित आहेत. राज्यघटनेच्या उद्देशपत्रिकेत सूचित केलेला ध्येयवाद आणि धर्मात अंतर्भूत केलेला सामाजिक ध्येयवाद. ज्याला समज आहे त्याला कळू शकेल की हे दोन परस्पर विसंगत ध्येयवाद आहेत. राजकीय ध्येयवादामुळे स्वातंत्र्य, समता व बंधुभाव या जीवन मूल्यांना मान्यता मिळाली आहे. तथापि प्रचलित सनातनी वृत्तीच्या सामाजिक ध्येयवादामुळे ही तत्वे व्यवहारात नाकारली गेली आहेत. असे हे विसंगत जीवन किती काळ चालणार आहे? कधीतरी एक दुसऱ्याला शरण गेल्याशिवाय उपायच नाही. माझ्या जीवन तत्वज्ञानावर माझा पुरेसा विश्वास आहे. म्हणूनच जो आज बहुसंख्य भारतीयांचा राजकीय ध्येयवाद आहे तो सर्वांचा सामाजिक ध्येयवाद होईल अशी मला उमेद आहे. 3 ऑक्टोबर 1954 रोजी आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून केलेल्या भाषणाचा अनुवाद. डॉक्टरेटची पदवी. माझे अमेरिकेला जाणे निश्चित झाले आहे. LLD पदवी घेण्यासाठी कोलंबिया युनिव्हर्सिटी. अर्थात तिकडे जाणे मला विशेष आवडत नाही. मुंबईहून आल्यापासून माझी प्रकृती बरीच उतरली आहे. वैद्यकीय प्रयत्न करूनही त्यात आता मार्गच निघत नाहीये. माझी प्रकृती आहे तशीच आहे. अर्थात तुम्हा सर्वांच्या काळजीचे व दुःखाचे ते कारण झाले आहे. आता मी माझी काळजी करण्याचे सोडून दिले आहे. आता प्रकृती पुन्हा पूर्ववत निकोप होईलसे वाटत नाही. भगवान बुद्धाने सांगितले आहे की जे जन्माला आले आहेत ते नष्टाप्रत जाणार आहेत. आपण मनाला ते लावून घेऊ नये. माझ्या शरीराची चिंता करण्याऐवजी त्यापेक्षा अधिक महत्वाचा विचार म्हणजे माझ्या शरीरावरील आपल्या समाजाच्या सर्व कार्याची जबाबदारी घेण्याचा होय. आणि तुम्ही ही जबाबदारी घेण्यासाठी लवकर तयार झाले पाहिजे. माझी खात्री झाली आहे की मी आता अधिक काळ जगणार नाही. माझे अमेरिकेला जाणे झपाट्याने जवळ येत आहे. जरी माझा स्वभाव तापट असला तरी सत्ताधारी लोकांशी अनेक प्रसंगी खटके उडालेले असले तरी मी भारताविषयी परदेशात काही कडवट बोलेन असा चुकीचा ग्रह त्यांनी करून घेऊ नये. मी देशाशी केव्हाही विद्रोह केला नाही. देशाचे हितच हृदयात सतत बाळगले. गोलमेज परिषदेच्या वेळी देशाच्या हिताच्या दृष्टीने मी गांधीजींच्या पुढे 200 मैल होतो. मी लोकशाहीचा भोक्ताय. माझ्या सरकारवर जी टीका करावयाची असेल ती मी येथेच करीन. परदेशात जाऊन घाणेरडी लक्तरे धुण्याचे नीच काम करून स्वदेशाची बदनामी करणारा मी नाही. शैक्षणिक कार्य. विद्येचे संपादन व वापर. दुसरे महायुद्ध संपताच भारतातील अस्पृश्य पदवीधरांची पहिली तुकडी शिक्षणासाठी परदेशात निघाली होती. मुंबईत त्या प्रसंगी शुभचिंतनाचा निरोप समारंभ होता. त्यावेळी विद्या कशी संपादन करावी व तिचा कसा वापर करावा या संबंधी मार्गदर्शन करताना बाबासाहेबांनी सांगितले की विजेचा गोळा म्हणजे बल्ब कळ दाबताच जसा निमिषार्धात अंधार नष्ट करून स्वतःचे प्रकाशमान साम्राज्य निर्माण करतो त्याचप्रमाणे शिक्षण संपादन केलेल्या प्रत्येक माणसाने समाजातील अज्ञान दूर करण्यासाठी उपयुक्त ठरले पाहिजे. आणि असे कार्य सहज सुलभ करून घेण्यासाठी रेल्वेच्या इंजिनाचा कित्ता गिरवला पाहिजे. म्हणजे रेल्वेचे इंजिन जसे प्रथम एक एक डब्बा एकमेकाला जोडून रेल्वेची गाडी तयार करते व नंतर ती गाडी स्वतःच वाहून नेते, तसेच समाजाला घडविण्याचे व वाढवण्याचे क्रांतिकारी कार्य शिकलेल्या माणसाने केले पाहिजे. भारतातील प्रत्येक समाजात शिकलेल्या लोकांनी या मार्गाचा जर अवलंब केला तरच पारंपरिक रहाटगाड्यात हातपाय बांधून ठेवलेल्या भारतीय संस्कृतीची खरी मुक्तता होणार आहे. असे झाले तरच भारताला उत्कर्ष प्राप्तीसाठी वाटचाल करता येईल. ध्येय व धोरण. डॉक्टर आंबेडकरांनी आपल्या शिक्षण संस्थेचे धोरण जाहीर करताना स्पष्ट केले की पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे धोरण हे केवळ शिक्षण प्रसार करण्याचे नसून भारतात बौद्धिक, नैतिक आणि